लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण अशी एक ओळ आपल्याला माहीत आहे. आपल्या कानावर आली की डोळ्यासमोर एकच चेहरा उभा राहतो, तो म्हणजे इंदुरीकर बाबांचा किंवा इंदुरीकर महाराजांचा. महाराष्ट्रात ज्यांच्या कीर्तनाला लाखो लोक येतात, ज्यांचा एक विनोदावर गावभर खसखस पिकते आणि ज्यांचं एखादं वचन उद्या हेडलाईन बनतं, पण गेल्या काही दिवसात या नावाभोवती एक वेगळंच वादळ निर्माण झालं आहे. एक साधा कौटुंबिक प्रसंग, त्यांच्या मुलीचा म्हणजेच ज्ञानेश्वरीचा साखरपुडा आणि त्या सोहळ्यापासून सुरू झालेली सोशल मीडियाची वादळं. आज आपण जाणून घेणार आहोत इंदुरीकर महाराजांना नेमकं काय झालं, ते इतके व्यथित का झाले आणि खरंच कीर्तन सोडण्याचा निर्णय ते घेऊ शकतात का. आजची ही कथा तथ्य, भावना, परंपरा आणि ट्रोलिंग या सगळ्यांना स्पर्श करणारी आहे. 4 नोव्हेंबरचा तो दिवस संगमनेरमधील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वसंत लॉन्समध्ये मोठा मंडप होता. सजावट, प्रकाश, पाहुण्यांची लगबग, राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि मधोमध इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा. ज्ञानेश्वरी उच्च शिक्षित, पुण्यात शिकलेली, शांत स्वभावाचे आणि तिचा होऊ घातलेला जीवनसाथी साहिल चिलाप पुण्याच्या उद्योगी युवक. नवी मुंबईत त्यांचा मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. सोहळा मोठा होता, लोकही खूप होते आणि तेवढ्याच प्रमाणात होती मोबाईल कॅमेऱ्यांची गर्दी. नाही म्हणायला महाराजांचे चाहते तर होतेच, पण सतत व्हिडिओ करणारी, क्लिप शोधून काढणारी सोशल मीडिया मंडळीही तिथे कमी नव्हती. आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीचा खाजगी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चर्चेत येतो तेव्हा एक वेगळीच कथा सुरू होते आणि तीच येथे झाली. कारण महाराजांनी कधीतरी दिलेले एक वचन, एका कीर्तनातील संवाद लोकांच्या हातात आधीच तयार होता. लग्न साध्या पद्धतीने करा, शोबाजी करू नका, कर्जात जाऊ नका आणि मुलींनीही बापावर ओझं टाकू नये, ही वाक्य लोकांनी पुन्हा बाहेर उकरून काढली. आणि मग सुरू झाले प्रश्न. महाराज, तुम्हीच म्हणत होता ना साधं लग्न करा, मग हा का थाट कशाला? सोशल मीडियावर लगेच विस्फोट, मीम्स, रोल्स, कॉमेंट्स, तिखट टोमणे. केवळ महाराजांवरच नाही, त्यांच्या मुलींच्या कपड्यावरही, तिच्या दागिन्यावरही. आणि इथेच एक बाप तुटू लागला. एका कार्यक्रमात ज्यांचा आवाज नेहमी विनोदातून गडगडत असतो, तिथे पहिल्यांदाच वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं. कोणी जर म्हणाले हे कीर्तनकार नाहीतच, हे स्टँडअप कॉमेडियन आहेत. तेव्हाही महाराज शांत राहिले. कोणी म्हणाले महाराज बोलतात एक, करतात एक, तेव्हाही महाराज शांत बसले. पण ज्या वेळेला मुलगी ज्ञानेश्वरीवर टीकास्त्र सुटलं, त्यावेळेला त्यांच्यातील बाप एकदम जागा झाला आणि म्हणाला, मला काहीही बोला हो, मला चाललं असतं. आता 30 वर्ष मी तेच केलंय. तुम्ही बोलला, मी ऐकलं, पुढं चालत राहिलो. तुम्ही मला घोडे लावा, मी 31 वर्ष तेच काम केलंय, तुमचं ऐकलंय. पण मी करताना मात्र माझ्या पद्धतीने चांगलंच केलं. पण तुम्ही माझ्या मुलींवर, तिच्या कपड्यांवर, तिच्या दागिन्यावर, अरे मूर्खांनो, तुम्हाला समजतं का? साखरपुड्याची कपडे ही नवरदेव घेतली जातात आणि तुम्ही सरळ इंदुरीकर महाराजांनी अशी कपडे आपल्या मुलीला घेतली असे बोलला. कोण आहात तुम्ही? व्हिडिओ टाकणाऱ्यांना काय कळतंय? एखाद्या ज्ञानेश्वरीची ओवी म्हटलं तर ती कळणार नाही, परंतु इथे मात्र गचा म करायला धावून येतात. तुमच्या मुलीच्या कपड्यावर कोणी बोललं असतं तर? तुम्हालाही मुलगी असेल, त्या मुलीवर, तिच्या कपड्यावर, तिच्या दागिन्यावर, तिच्या लहानसानीवर जर कोणी तुम्हाला बोललं, कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही कुणाच्या मुलीवर बोलत नाही का? आवाजात दुःख होतं आणि कंठाळा देखील. मी थकलोय आता, बस झालं, आता 2-3 दिवसात निर्णय घेणार, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
आणि हीच ओळ महाराष्ट्रावर चर्चा सुरू झाली. इंदुरीकर महाराज कीर्तनातून निवृत्त होणार का? लोकांची टीका योग्य होती का? इथं 2 प्रश्न आहेत. लोकांनी टीका केली ती चुकीची का? एकीकडे म्हणाल हा त्यांचा वैयक्तिक सोहळा आहे, मुलीचा साखरपुडा, त्यांनी कसा करावा हा त्यांचा हक्क आहे. हो, हे अगदी खरं आहे. पण दुसरा प्रश्न, इंदुरीकर महाराज सामान्य व्यक्ती नाहीत. ते समाजाला मार्गदर्शन करणारे कीर्तनकार आहेत, प्रबोधनकार आहेत. वारकरी विचार सांगतात, साध्या जीवनशैलीचा संदेश देतात. आपण एखाद्या डॉक्टरला पाहतो, तो धूम्रपान हानिकारक आहे असे सांगतो आणि स्वतः जर सिगारेट ओढताना दिसला, दारू पिताना दिसला तर लोक प्रश्न विचारतातच ना. एखादा डॉक्टर आपल्याला सांगतो फास्ट फूड हे अजिबात खाऊ नका, हे हेल्थसाठी चांगले नाही. परंतु तोच डॉक्टर जेव्हा फास्ट फूड खाताना दिसतो, पाणीपुरी खाताना दिसतो, त्यावेळेला लोकांच्या मनात संशय तर येणारच ना, कारण त्यांच्यावर सामाजिक नेतृत्वाची जबाबदारी असते. महाराजांबद्दल सुद्धा हेच आहे. लोकांनी म्हटलं, तुम्ही साध्या लग्नाची शिफारस केली आणि स्वतः एवढा मोठा साखरपुड्याचा सोहळा केला, हा विरोधाभास नाही का? या प्रश्नात चुकीचं काय आहे? आहे का काही चुकीचं? मला तर अजिबात चुकीचं वाटत नाही. प्रश्न विचारणं ही चूक नाहीच आहे मुळे, कारण प्रश्न विचारताना पातळी ठेवणं मात्र गरजेचं आहे. काही लोकांनी केली खरी टीका, पण काहींनी मर्यादा ओलांडल्या आणि महाराजांना सर्वात जास्त वेदना याच गोष्टीची झाली. सोशल मीडिया हे आजचं महावस्त्र आहे, ज्याच्यावर प्रत्येकाची बोटं सरकतात, मात्र जबाबदारीचा घाम कुणालाही लागत नाही. आता मगाशीच मी टीव्हीवरती एक इंदुरीकर महाराजांच्या वरती लाईव्ह शो चालू होता, तो पाहिला. तर त्यावेळेला शिवलीलाताई म्हणत होत्या की मी बाबांना म्हणजे इंदुरीकर महाराजांना फार जवळून ओळखते, मी त्यांच्या घरीही गेली आहे, मी त्यांचं रुटीन बघितलं आहे. तर ते कुठंही गेले तरी रात्री मात्र घरी येतात आणि सकाळी उठल्यानंतर चिमण्याला तांदूळ टाकणे हे ते कधीही चुकवत नाहीत. आणि त्यांच्या दारामध्येच भला मोठा गायीचा गोठा आहे. रोज उठल्यावर त्या गायींच्या जवळ जातात. गायीही त्यांना पाहिलं की भरडा खायला सुरुवात करतात. चिमण्याही इंदुरीकर महाराजांचा आवाज आला की चिमण्याही येऊन तांदूळ खायला लागतात. म्हणजे पहा, प्राण्यांना सुद्धा त्यांनी किती लळा लावला आहे. तर त्यावेळेला मात्र तो जो निवेदक होता, तो निवेदक म्हटला की तुम्हाला असं म्हणायचं आहे का की कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि घरी गेल्यावर जर त्याने बायकोला मारहाण केली म्हणजे हिंसा केली तर त्यांना असं म्हणायचं का की मी तो तिथे बोललो, तो कार्यक्रमाचा भाग होता आणि घरी आलो आणि मारलं, हा माझा वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे? अरे काय बोलताय तुम्ही? त्या व्ह्यूजच्या नादासाठी, त्या TRPच्या नादासाठी तुम्ही कोणत्या व्यक्तीला ट्रोल करताय? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. नालायक आहात तुम्ही. तुम्हाला हिंसा आणि बापाचं प्रेम यामधला फरक कळत नाही का? अरे हिंसा, तुम्ही जे उदाहरण दिलं ते महिलांच्या वरती घरगुती हिंसेचं उदाहरण दिलं. असा कधी तुमच्या कानावर आला आहे की बाबांनी घरगुती महिलांवर हिंसा केली? कधी आला आहे? आपण काय बोलतो याचा विचार करा, तारतम्य बाळगा. TRP साठी वाटेल ते करू नका, कारण आपले शब्द एखाद्या व्यक्तीच्या मनाला किती भिडतात याची जाणीव ठेवा. अरे तो एकटा माणूस बोलत असतो आणि सगळ्यांना कॉमनली सांगत असतो. सगळ्यांचीच मुलं तो सांगत नसतो गुड्डागुड्डी. समजलं का? मग समाजात अशी मुलं नाहीत का जे पळून जातात? समाजात अशी मुलं नाहीत का जे वडिलांना टाकून देतात? समाजात अशी मुलं नाहीत का की जे वृद्धाश्रमक चालले कशावरती? त्यातील काही गोष्टी सगळ्यांनी स्वतःला लावून घ्यायच्या का? प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लागू होईल का? मग आपण बोलताना बोलतो काय याचा सुद्धा विचार केला पाहिजे. कोणीतरी कमेंट करतो, अहो इतके दागिने का घातले? अरे तुमची लायकी आहे का पहिलं बघा.
तुमची लायकी आहे का ती बोलण्याची. आपण आपली लायकी ठरवत नाही. बोट करताना आपण एक बोट दुसऱ्याकडे करत असतो, त्यावेळेला 4 बोट आपल्याकडे असतात. साधं लग्न बोलणारे स्वतः शो ऑफ कधी करत नाहीत का? पैशाची उधळपट्टी हे काय वारकरी धर्म? या कॉमेंट्समध्ये ही प्रश्न होते, पण त्यात थट्टा टोमणा आणि खाजगी शिरकावही होता. जगात कोणताही बाप आपल्या मुलीबद्दल टीका सहन करू शकत नाही, आणि जर तो सहन करत असेल तर तो बापच नाही. महाराजही मानव आहेत, त्यांनाही दुःख झालंच. फरक इतकाच की त्यांचं दुःख सार्वजनिक झालं. खरंच कीर्तन बंद करावं का हो? तुम्हाला वाटतं का महाराजांनी कीर्तन बंद करावं? इंदुरीकर महाराजांनी सांगितलं, मी 2-3 दिवसात निर्णय घेणार. याचा अर्थ ते कीर्तन थांबवू शकतात का? हो, वैयक्तिक दृष्ट्या तो त्यांचा निर्णय आहे, पण समाजाच्या दृष्टीने वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची ओळख आहे. पूर्वी ना, आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला कीर्तन ऐकायचं म्हणजे अगदी बोरिंग काम वाटायचं, नको वाटायचं. काय ती कीर्तनं असायची, कुठल्या त्या ओव्या, कुठल्या ते म्हणजे अगदी समाजातील बारीक निरीक्षण, अचूक निरीक्षण करून त्या व्यंगावर अचूक बोट ठेवून तिथे विनोद तयार करून जर ते तुम्हाला सांगितलं जात असेल तर ते ऐकायलाही फार छान वाटतं आणि ते मनालाही भिडतं. पण असं पूर्वीची कीर्तनं होत नव्हती. त्यामुळे ते आम्ही म्हणायचो, आम्ही काय म्हातारे झालोय का कीर्तन ऐकायला? तर असा प्रकार होता. पण इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनापासून एक तो हास्यास्पद, विनोदी आणि समाजातील व्यंगतेवर अचूक बोट ठेवणारं, हे लागतं कोणाला? एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे ज्याच्या घरात खरोखर ती परिस्थिती असेल त्याच्या मनाला ते लागतं की हे आपल्यासाठीच बोलले. पण ज्या वेळेला एक वक्ता बोलत असतो त्याच्या पुढे हजारो लोक असतात, मग हजारो लोकांना सगळ्यांना ते लागू होतं का? नाही होत. त्यातील काही लोकांना होतं. मग सगळ्यांनी दुखावायचं कारण काय आहे त्याच्यात? मला हे कळत नाहीये. आणि तुम्हाला जर कळालं तर ते कमेंटमध्ये मात्र नक्की टाका. त्यांनी या घटनेतून एक नवा संदेश देऊ शकतात, एक नवी परंपरा सुरू करू शकतात. उदाहरणार्थ, त्यांच्या लेकीचं लग्न साधं करणार अशी घोषणा आणि त्या लग्नात काही गरीब जोडप्यांच्या मंगल कार्यास मदत, असं काही झालं तर ते आता टीका करत आहेत तेच उद्या टाळ्या वाजवतील. मुलीच्या कपड्यावरून बोलणं ही ओळ त्यांनी कशा दुःखातून म्हणाली असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. इंदुरीकर महाराज हे मुलीच्या सन्मानाबद्दल कीर्तनात कितीतरी वेळा बोलतात आणि इथे लोकांनी त्यांना दुखावलं. फक्त त्यांनी तेवढंच बोललं का? आयुष्यभर जी 31 वर्ष त्यांनी कीर्तनं केली त्या कीर्तनात फक्त ते एवढंच बोलले का की मुलींची लग्न साधी पद्धतीने करा किंवा करूच नका, घरात बसवा, एवढंच बोलले का? काही चांगलं बोलले की नाहीत बोलले? इंदुरीकर महाराज मुलींच्या सन्मानाबद्दल सुद्धा कितीतरी वेळा बोलला, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. इथेच लोकांनी त्यांना दुखावलं. सोशल मीडियावरील अश्लील किंवा पातळी सोडून गेलेल्या कॉमेंट्स बद्दल त्यांनी काय करावं? तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. अनेक प्रकारचे अकाउंट्स बनवत आहेत, पण तक्रारीने अशा प्रवृत्तीला जरा तरी आवर बसू शकतो. पण सर्वांनाच उत्तर देणं तेही शक्य नाही आणि गरजेचं पण नाही. महाराज पुढे आज 2 मार्गाने जात आहेत, कीर्तन सोडून शांत बसण्याच्या. पण हा मार्ग महाराष्ट्रासाठी नुकसानकारकच आहे. या प्रसंगातून नवा संदेश देत आहेत. हा मार्ग समाजासाठी उपयुक्त आहेत. ते वारकरी तत्वज्ञान सांगतात आणि वारकरी तत्व सांगतात. जगणं सुद्धा साधं आहे. जर महाराजांनी हे प्रकरण ध्यानात घेतलं आणि लोकांसमोर जर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली तर हा वाद शांतच होणार नाही, तर लोकांचा आदरही वाढेल. मला काय वाटतं की लोकांच्या न्यायबुद्धीप्रमाणे प्रश्न विचारणं चुकीचं नाहीये. प्रत्येकाच्या पातळीवर, प्रत्येकाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर तो ते प्रश्न विचारणार, माप काढणार आणि आपल्या समाजात माप काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे, नाही का? आपण घरात सुद्धा बघतो, घरातल्या घरात सुद्धा भावाभावांच्यात असतील किंवा एकत्र कुटुंब पद्धत असतील तर काय बोलायलाच नको. एकमेकांविषयी
वरून तर फार गोड गोड असतंय, खरं आतून एकमेकांची किती माप काढली जातात. हे भावाभावात चालतं. इथं तर काय, हे महाराजांनी पब्लिक असं झालेलं आहे, त्यामुळे त्याकडे एवढं लक्ष देण्याची काही गरज नाहीये. महाराजांच्या भावनेनुसार मूल्यबद्दल बोलणं चुकीचंच आहे. दोन्ही बाजूंचं पण योग्य आहे आणि दोन्ही बाजूंकडूनही चूक आहे, पण उत्तर एकच आहे, संवाद, स्पष्टीकरण. दोघांमध्ये संवाद झाला पाहिजे, स्पष्टीकरण झालं पाहिजे आणि परिपक्वतेनं पुढं पण गेलं पाहिजे. इंदुरीकर महाराज जर आजही कीर्तन बंद करण्याचा विचार करत असतील तर महाराष्ट्र आणि आम्ही सुद्धा त्यांना विनंती करतो की बाबांनो, कीर्तन बंद करू नका. असे लोक येतात, त्यांनी कुणाला सोडले? संत तुकारामांना सोडलंय? ज्ञानेश्वरांना सोडलंय का? कोणत्या संताला त्यांनी सरळ मार्गे जगून दिलंय? ते तुम्हाला जगून देणार आहेत? उलट ते पहिले लोक तर किती वाईट टाकणं, काय काय प्रकार करत होते, तसं तरी आता नाहीये. सोशल मीडियावरून ट्रोल होतील, बोंबलतील आणि बसतील गप म्हणायचं आणि आपलं काम आपलं करत राहायचं, कारण तुमच्या वागण्यावर कोट्यावधी लोक चालत असतात. इंदुरीकर महाराजांच्या साखरपुड्यावरून निर्माण झालेली ही एका कुटुंबाची गोष्ट नाही, तरी ही समाजाच्या नजरेची गोष्ट आहे, सोशल मीडियाच्या वापराची गोष्ट आहे आणि आदरातीत या दोन्हींचा समतोल राखण्याची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? महाराजांनी कीर्तन सोडावं की हा प्रसंग समोर जाऊन एक नवं उदाहरण ठेवावं? तुमचं मत एकदम महत्त्वाचं आहे बरं का, कारण माझ्या चॅनलच्या प्रेक्षकांचं मत मला जाणून घ्यायचं आहे. तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये पाहू द्या आणि त्याच वर पुढचा व्हिडिओ अपलोड केला जाईल.